माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे। म्हणजेच ईश्वरीने कन्नूपर्यंत कशी मजल गाठली आहे, कशी आता तिथपर्यंत ती पोचली, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सुरुवातीला आपण पाहतो की ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की आपण आहे ना त्या माणसांना असं ना हलक्यात सोडायला नको, असं मला तरी वाटतं। कारण आहे ना मला असं वाटतंय ना की काही झालं तरीसुद्धा त्या माणसांपर्यंत पोचायला हवं। त्या माणसांना खरं तर हे सगळं काही कोणी करायला सांगितलं, या सगळ्या गोष्टींचा तपास आधी आपण घेऊया, असंही आता ईश्वरी म्हणत असते। पण आता अर्णवला कर्णिकापेक्षा इम्पॉर्टंट असं काहीसुद्धा नसतं। ती सरळ म्हणत असते की आपण आहे ना या सगळ्याचा शोध घेऊया, म्हणजे या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे ते आपल्याला कळेल। पण अर्णवला आता हे सगळं काही नको असतं। अर्णव सरळ सांगतो की या सगळ्या गोष्टी तू माझ्यासमोर बोलू नको, माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त माझी भाचीच इम्पॉर्टंट आहे, मला बाकी काही नको, असं देखील आता अर्णवने डायरेक्टली ईश्वरीला सांगितलेलं असतं। ईश्वरीला जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की मला आता 1 करोड देणं काही इम्पॉसिबल नाही आहे, मी तेवढे पैसे देणार आहे आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या भाचीचीच म्हणजे कर्णिकाची मी सुटका करून घेणार आहे। तू नको तिथे डोकं लावू नकोस, मला काही गोष्टी तू सांगू नकोस, असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं। आणि तो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला पुरेपूर समजवायचा प्रयत्न करते, पण अर्णवला आता ऐकून घ्यायचंच नसतं। तो आता म्हणत असतो की नाही, तू मला काही सांगू नको, आणि जरी तू सांगितलंस ना काही गोष्टी तरीसुद्धा मी तुझं ऐकणार नाही आहे, कारण पैशांचा बंदोबस्त मी करतोय आणि माझ्यासाठी माझी कन्नू खूप जास्त गरजेची आहे, असं देखील आता तो बोलत असतो। जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे मात्र ईश्वरी तरीसुद्धा पोटतिडकीने त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की अर्णव सर प्लीज प्लीज ऐका ना, मला काय म्हणायचे। पण अर्णव सरळ सांगतो की तू मला काही सांगू नकोस, माझा विचार पक्का आहे, त्यामध्ये मी कोणतेही बदल करणार नाही, हे त्यानं ठामपणे सांगितलेलं असतं। त्यानंतर आता शिर्केसुद्धा पैशांचा बंदोबस्त करून असतात आणि त्यामुळेच ना आता पैशांचा एवढा बंदोबस्त झाला आहे म्हटल्यावर काही झालं तरीसुद्धा आता ठरवलेलं असतं की अर्णवने ते पैसे त्यांना देऊन टाकायचे। पैसे एकदा का देऊन टाकले का विषय संपूनच जाईल, हे सुद्धा आता वाटत असतं आणि तसंच ती आता विचार करते। मग आता समजतं की आपण जर असंच काहीसं केलं तर आपल्याला कर्णिकाही भेटेल, आणि त्याचबरोबर खाली आता ते पैसे घेऊन येऊन पोचलेले असतात। ईश्वरीचं आता तो काही ऐकून घेत नाही, म्हणून ईश्वरी आता जरा विचार करत असते, नाही काही झालं तरी मी सुद्धा माझ्या कन्नूला असंच घेऊन येणार आहे, कारण ही लोक जरी घेऊन यायचा प्रयत्न करतील तरी मला माहिती आहे की कन्नूवर काय बेह झालं असेल, पण ह्या सगळ्या मागे नक्कीच कोणीतरी असणार आहे आणि हे सगळं काही कोणीतरी ठरवून केलेलं आहे, ही गोष्टसुद्धा आता बरोबर कळलेली असते। मग आता ईश्वरी घडलेल्या घटनेचा पूर्ण घटनाक्रम जो आहे तो आता नीट लावत असते, जेणेकरून तिला आता या सगळ्याचा एक क्लू व्यवस्थितपणे भेटायला हवा। म्हणूनच तिच्याकडे जे काही कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट असतात ती एक एक करून असे लावते, जेणेकरून तिला आता या सगळ्या गोष्टी बोलणं करणं सोयीस्कर होईल, आणि यासाठी तिचे प्रयत्न आता सुरू असतात। म्हणजेच तिने गार्डनमधला तो प्रसंग तिथे उभा केलेला असतो आणि तिला दाखवून द्यायचं असतं की या सगळ्या काही गोष्टी कोणीतरी घडवून आणलेल्या आहेत, पण या सगळ्याच्या मागे नेमका कोण आहे वाली हे तिला शोधायचं असतं। त्या जेव्हा कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट ती एक एक करून लावते आणि त्यानंतर विभागन करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड जेव्हा तिच्या लक्षात येते तेव्हा तिला हे कळतं की हे तिघही जण एकत्र एकमेकांना मिळालेले होते, या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे, या गोष्टीसुद्धा आता कळून चुकलेल्या असतात। आणि त्यामुळेच आता जेव्हा ही सगळी झटापट झाली होती तेव्हा ना झटापट होत असताना त्या माणसाचा मोबाईल पडला होता, जर तो मोबाईल आता भेटला ना तर खूपच बरं होईल, असा विचार देखील मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो। आणि म्हणूनच मग आता त्या दृष्टीने इकडे ईश्वरी विचार करत असते। ईश्वरीला कळतं की ते तिघही जण एकत्र होते, एकत्र मायेचे मनी होते, या गोष्टी कळलेल्या असतात, पण आता हे सगळं काही कसं शोधून काढायचं हा मोठा हे सुद्धा तिच्यासमोर असतो, आणि त्याचमुळे ती आता या सगळ्याचा बारकाईने
बारकाईनं विचार करत असते आणि बारकाईनं विचार केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नाही, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आहेत. तर म्हणजे हे सगळं झालं तेव्हा तिघंही एकमेकांना साथ देऊन होते. मी तिथे उभी होते. त्या बाईनं कर्णिकाला येऊन आधी बघितलं होतं. त्या बाईच्या गळ्यात तर चैन नव्हतीच, हे सुद्धा आता ईश्वरीच्या लक्षात येतं आणि त्यामुळे ईश्वरी म्हणत असते की आता त्यांना शोधणं माझ्यासाठी कठीण नाही आहे. मी काही झालं तरी ह्यांना शोधून काढणार आणि माझ्या कर्णिकाची सुटका करणार. कर्णिकाची सुटका जरी पैशाने होत असली सुद्धा तरीसुद्धा या सगळ्याच्या मागे कोण आहे हे कळलं पाहिजे. कारण कर्णिकाला घेऊन आज पहिल्यांदाच मी घराबाहेर पडले होते. रोज तर मी घराबाहेर पडत नाही, जेणेकरून त्यांनी आधीपासून लक्ष ठेवलेला होता असंही नाही. त्यांनी आताच या सगळ्या काही गोष्टी अचानकपणे घडवून आणल्या, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे असं देखील ईश्वरी भरपूर ओळखून असते. ईश्वरी आता म्हणत असते की नाही, आता शांत राहून चालणार नाही, काहीतरी बंदोबस्त तर करावाच लागणार आणि यासाठी तिचे प्रयत्न आता सुरू असतात. ती म्हणते की हातावर हात घेऊन मी जर इथेच थांबले तर काहीसुद्धा होऊ शकत नाही. मला आत्ताच्या आत्ता बाहेर पडावं लागेल आणि तिथे जाऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी नीट आणि व्यवस्थित निरखून बघायला हव्या, असा देखील विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता ते विचार करत असते आणि ती बाहेर पडते. पण बाहेर आता अर्णव आधीच थांबलेला असतो आणि अर्णव जेव्हा तिथे थांबतो तेव्हा शिर्के पैसे घेऊन आलेले असतात. शिर्के जेव्हा पैसे घेऊन जेव्हा तिथे येतात तेव्हा विचारत असतात की एवढे पैसे का लागणार आहेत, सहज म्हणून मी विचारतोय. त्यावर आता मामा सांगतात की अंजलीची मुलगी कर्णिका ही किडनॅप झाली आहे आणि त्यासाठी किडनॅपरना हे पैसे द्यायचे आहेत असंही मामा बोलतात. मग त्यावर शिर्के म्हणतो की सर, हे सगळं तुम्ही चुकीचं करता, एकदा पोलिसात तक्रार करा ना. अर्णव म्हणतो की मी जे काही करतोय ते परफेक्ट करतोय, उगाच मला कोणी काही सांगू नका. ईश्वरी आता तिथेच उभी असते. ईश्वरी आता हे सगळं काही लांबूनच बघत असते, कारण ईश्वरीला बाहेर चटकायचं असतं पण घरातल्यांच्या समोर ती सांगून जाणू शकत नसते, कारण तिला या सगळ्याबद्दलचे पुरावे एकटीला शोधायचे असतात आणि त्यासाठी तिची धडपड आता सुरू असते. दुसरीकडे आता अर्णव ती बॅग वगैरे घेऊन गाडीत ठेवतो, कारण त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी घेऊन जायचं असतं आणि म्हणूनच मग आता तो ठरवतो की आधी पैसे देणं गरजेचं आहे, पैसे आपण दिले पाहिजेत. मग आता पैसे द्यायचे म्हणूनच तो गाडीमध्ये ती बॅग ठेवलेली असते. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी त्या गार्डनमध्ये येऊन पोहोचलेली असते. ईश्वरी जेव्हा गार्डनमध्ये येते तेव्हा इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आमचं भांडण तर इथेच झालं होतं. मग त्या सगळ्या ठिकाणी ती शोधायचा प्रयत्न करते की या माणसाचा मोबाईल कुठे सापडतोय का. या सगळ्या गोष्टी शोधत असतानाच तिचं आता चित्त थाऱ्यावर नसतं. ती विचार करत असते की हो, मी इथेच उभी होती, इथे तो होग्यावाला होता आणि इथे ती बाई उभी होती. पण आता तो चैन घेऊन जेव्हा चोर आला तेव्हा तो तिथे उभा होता, पण आता त्याच्या हातात तर चैन होती, पण त्यालासुद्धा त्या मुलाला माफ केलं होतं, सोडलं होतं. मोबाईल इथेच पडला असेल आणि असा विचार करून मोबाईल जो आहे तो तिथेच पडलेला असतो. रवीचा मोबाईल आता ईश्वरीला भेटल्यामुळे ईश्वरी आता म्हणते की देवा, तुझे किती आभार मानू. पण आता जेव्हा मोबाईल उघडून बघायला बघते तेव्हा मात्र आता त्या मोबाईलला लॉक लावलेलं असतं. दुसरीकडे मात्र अंजली खूप जास्त रडत असते. अंजलीला ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. तर वल्लरी तिला म्हणत असते की नको इतका त्रास करून घेऊ, मला कळतंय तुला त्रास होतोय, आपली कन्नू येईल लवकर, हे घे आधी पाणी पिऊन घे, हो शांत, असं बोलून तिला ती पाणीसुद्धा आणून देते, लिंबू सरबत आणून देते. पण ते सुद्धा आता तिला नको असतो. तिला जोपर्यंत तिची कन्नू भेटत नाही ना तोपर्यंत तिला काहीच नको असतं, असं तिने आता स्पष्ट आणि व्यवस्थित सांगून टाकलेलं असतं. आजी म्हणत असते की अगं अर्णव पैसे घेऊन गेलाय, पैशांचा बंदोबस्त झालाय, मग तू काय एवढे विचार करते, होईल सगळं काम. वल्लरीचं सुरू असतं की हे सगळं करण्यामागे हा ईश्वरीचाच हात आहे, हे सगळं काही त्या ईश्वरीनेच केलेलं आहे आणि आपण झालं की सगळ्या काही गोष्टी विसरून जातो, पण ह्या गोष्टी विसरण्यासारख्या नाही आहेत असं देखील आता म्हटलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अंजली म्हणत असते की आजी, आपण खरंच ग त्या ईश्वरीला ओळखण्यात कुठेतरी चुकलो, मला आता या सगळ्या गोष्टी रिअलाईज होत आहेत. आपण जर तेव्हा तिला ओळखलं असतं ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. आपण तिच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासास बघितलंस का ती कशी पात्र ठरली आहे. ती आज आपल्याला ती काही करते, पण मला नाही या सगळ्या गोष्टी आता सहन नाही होते. या घरात ईश्वरीला ओळखलेलं असेल करेक्ट, तर ते फक्त
मामीनेच पहिल्यापासून सांगत आलेली आहे की ती मुलगी चांगली आहे, पण आपण विश्वास ठेवला. आपण म्हटलं की नाही, या सगळ्या गोष्टी अशा नाही आहेत आणि आपण विश्वास ठेवून बोलत होतो. पण बघितलंच ना काय झालं, ते सगळं होत्याचं नव्हतं झालं. मग इकडे अंजली रडत असताना वल्लरी तिला शांत करत असते. वल्लरी तिला म्हणत असते की स्वतःच्या जीवाला इतका त्रास नको करून घेऊस अंजली, मला कळतंय की तुला या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत असतील, पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको. अर्णवने पैशांचा बंदोबस्त केलाय, आता बघूया कधीपर्यंत कर्णिका घरी येते. पण हे सगळं काही ते ईश्वरीमुळे झालंय, हे सहनही होत नाहीये असंही आता म्हटलं जातं. आणि कसं वल्लरी अंजलीला पाणी पाजते. अंजलीला आता पाणी पाजल्यामुळे अंजली थोडी का होईना आता रिलॅक्स झालेली असते. पण आता अंजली आजीला म्हणत असते की तू म्हण नाही तर काही पण बोल, पण माझा आता काही म्हणून काही भरोसा नाही आहे त्या ईश्वरीवर. इथून पुढे तर मी ठरवलं आहे की कन्नूला पण तिच्या हातात देणार नाही. आज बघितलंच ना, कन्नूला ती घेऊन गेली तर काय परिस्थिती ओढावलेली आहे आजीला. आता हे सगळं काही अंजली बोलत असते. अंजली जेव्हा आजीला या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता आजीसुद्धा अंजलीच्या बोलण्याचा विचार करते. आता एका पॉईंटला आजीलाही तसंच वाटत असतं. इकडे आता ईश्वरीच्या हातात तर तो मोबाईल भेटलेला असतो, पण त्या मोबाईलला पासवर्ड असतो. मोबाईलला पासवर्ड असल्यामुळे ईश्वरी एकदम चकित होते. ईश्वरी म्हणते की हा जर मोबाईल मी आता घेऊन गेले पोलीस स्टेशनला तर पासवर्ड ओपन होईल, पण पोलीस स्टेशनला जायचं नाही आहे, हे सगळं मलाच हँडल करायचं आहे असं देखील ईश्वरी आता ठरवत असते. मग ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरवते तेवढ्यातच ईश्वरीला त्या फोनवर रिंग वाजू लागते आणि म्हणून मग ईश्वरी आता लगेच तो फोन रिसीव करायचा ठरवते. तर फोन आलेला असतो रवीच्या बायकोचा, रंभा आता रवीवर भडकलेली असते आणि ती आता बोलत असते की काय रे, अजून हे कुठेतरी दारू पिऊनच पडला आहेस का, असंही आता तिने म्हटलेलं असतं. त्याच वेळेला ईश्वरीचा आवाज हा मुलीचा येत आहे, ही गोष्ट आता इकडे रंभाला कळलेली असते आणि त्यामुळेच रंभा आता अस्वस्थ असते. रंभा म्हणत असते की काय रे, आता पोरींसोबतही फिरायला लागलास का, इतके दिवस तर दारू पिऊन पडायचाच आणि आता काय बघते मी हे सगळं, आता असंही म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काय ना की तुमच्या नवऱ्याचा मोबाईल ना इथं पडला होता, नक्कीच तो ना दारू पिऊन पडला असेल. ही विचारणा आता रंभा करत असते आणि ती ईश्वरीला विचारते. तर ईश्वरी म्हणत असते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ते माहीत नाही ते कुठे आहेत, पण त्यांचा मोबाईल मात्र इथे पडलेला आहे. पण प्लीज तू माझं एक काम करतेस का, मला सांग तू कुठे आहेस, मी तिथे तो मोबाईल घ्यायला येते. काय आहे ना, तो माझ्या नवऱ्याचा मोबाईल आहे, त्याला मीच घेऊन दिला आहे पै जमवून, आणि हे असं करतंय ना, मला वैताग आलाय या नवऱ्याचा खरंच ना. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही कशाला येत आहे, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुमच्या आजूबाजूला मुलांचा आवाज येतोय, याचा अर्थ तुम्हाला मुलंसुद्धा आहेत. तुम्ही एक काम करा, मला तुमचा ॲड्रेस सांगा, मी तुमच्या ॲड्रेसला तुमचा मोबाईल घेऊन येते, असंही आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरीला या कारणावरून का निदान होईना त्या माणसाचा ॲड्रेस भेटणार असतो, त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडनं ॲड्रेस विचारून घेत असते. मग आता तिलासुद्धा सांगितलं जातं की हो ॲड्रेस मी सांगते, लिहून घ्या. मग ईश्वरीला ती ॲड्रेस सांगते. मग ईश्वरीसुद्धा तो ॲड्रेस बरोबर लक्षात ठेवते, कारण आता ईश्वरीला हे सगळं काही झालं तरी गाठायचं असतं आणि यासाठी तिची धडपड सुरू असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टींमध्ये धडपड सुरू असते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी ठरवते की चला हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे, आपल्याला पटकन जावं लागणार आहे आणि म्हणूनच ती पटकन बाहेर पडते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं वल्लरीने त्या माणसांना कॉल केलेला असतो आणि ती माणसं वल्लरीला म्हणत असतात की काय चाललंय काय, मुळात मला समजत नाही आहे, कधीपर्यंत आमचं काम होणार आहे, पैशांचा बंदोबस्त झाला आहे का. हो पैशांचा बंदोबस्त ना झालेला आहे, काळजीच करू नका, लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे भेटतील असंही आता सांगितलं जातं. पण पैसे भेटल्यानंतर माझ्याबद्दल जर काही सांगायचा प्रयत्न केला तर बघा माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. पैसे भेटले म्हणजे तुमचं काम झालं आणि तुम्ही मला विसरलात तर असं समजू नका, असं देखील आता म्हटलं जातं.
वल्लरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटते की तुम्हाला मी असंच सोडेल का? लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. मला जर असं फसवायचा प्रयत्न केलात ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असंही आता म्हटलं जातं. त्यावर ते म्हणतात की बरं झालं 1 करोडचा बंदोबस्त झाला, आम्ही वाटच बघत होतो पैशांची. आता लगेच तो म्हणत असतो की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं नाव कुठेही येणार नाही. एवढं आता आमचं काम होतं आहे तर आम्ही कशाला तुमचं नाव घेऊ? आम्हाला 1 करोड भेटतायत ना ते आमच्यासाठी पुरेसे आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं, वल्लरी म्हणत असते की मी सुद्धा येणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी काही येणार नाही, पण मी तर तिथपर्यंत येणारच आहे, कारण आहे ना मलासुद्धा बघायचं आहे. इकडे ईश्वरी छान तयार झालेली असते. तिने आता ड्रेस वगैरे घातलेला असतो. ईश्वरी जेव्हा ड्रेस वगैरे घालून तिथे येते ना तेव्हा ती राजूचं घर कुठे आहे असं विचारते. मग राजूचं घर कुठे आहे हे सांगितलं जातं. राजूचं घर कुठे आहे हे कळल्यानंतर आता ती मागचा पुढचा विचार कोणताही करत नाही आणि थेट ना पटकनच जायला निघते, कारण तिला ॲड्रेस तर त्याच्याच बायकोने दिलेला असतो आणि बरोबर परफेक्ट जागेवर तिला पोचायचं असतं. आणि तेव्हा इथे तिची मुलं रंभाची खेळत असतात, तर दीपाली म्हणजेच ईश्वरी दारावर जाऊन पोचते. तोपर्यंत रंभा आपल्या मुलांना ओरडत असते, अभ्यासाला बसता, गाडीचा अभ्यास करत नाही, नुसते खेळत बसता आणि तू काही मोबाईलवर बसली आहे, असं बोलून रंभा आपल्या मुलीलासुद्धा ओरडत असते. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणते येऊ का आत? त्यावर ईश्वरीला ती म्हणते की तू दीपालीच ना? ईश्वरी म्हणते की हो हो मी दीपालीच. मग आता हे बघा तुमच्या मुलांसाठी ना गुलाबजाम आणले आहेत, आणि असं बोलून ती आता डब्यातले गुलाबजाम काढून देते. त्यावरती मुलं आताच गुलाबजाम खायचा आहे असं हट्ट करतात, पण रंभा त्यांना म्हणत असते की आता नाही, आधी अभ्यास करा मगच भेटतील. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीची नजर इकडे तिकडे फिरत असते. ईश्वरीला डाऊट येत असतो. तोपर्यंत आता ईश्वरीसाठी त्या बाईनं चहा ठेवलेला असतो. ती म्हणत असते की चहा प्यायचा आणि मगच जायचं. तोपर्यंत आता ईश्वरीला समोर लावलेला तो फोटो दिसतो, ज्या फोटोमध्ये तेच तिघंजणं असतात आणि ते तिघंही जणं एकत्र असतात. या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला कळतात. त्यामुळे ईश्वरी आता त्या फोटोकडे बघूनच आता तिला चहा घेऊन आलेल्या त्या रंभाला ईश्वरी विचारत असते की हे कोण आहेत? त्यावर ईश्वरीला रंभा सांगत असते ना, हे माझे मिस्टर आहेत निळ्या कपड्यामधले, म्हणजे निळ्या शर्टमध्ये जे दिसत आहेत ना ते माझे मिस्टर आहेत. खरं तर ना दारू पिऊन नुसते लोळत असतात, काही कामधंदा करतात, काही सांगाल का? म्हणजे काम असं काही नाही, भेटेल तेव्हा ते करत असतात. पण त्यांची ही जी आई आहे ना ही मावशी आहे आणि हा मामे भाऊ आहे. ही मावशी आणि मामे भाऊ यांच्या कामामध्ये ते कधी कधी त्यांना मदत करत असतात, म्हणजे 4 पैसे हाताला सुटतील असंच त्यांनाही वाटत असतं, म्हणून हे सगळं काही काम ते करत असतात, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी त्यांची ओळख आता कळलेली असते ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला कळतं की हीच ती माणसं आहेत. पण ईश्वरी आता विचारत असते की मला जरा सांगा की लोक काय काम करतात? त्यावर मात्र ह्यांची कामना जरा वेगळीच आहेत बघा, म्हणजे ह्यांची कामना मलाही जमणार नाही आणि तुम्हालाही. म्हणजे ह्या कामामध्ये ना खरं तर माझा नवरा मदत करतो. हा पक्या जो आहे ना तो मामे भाऊ आहे. मग हा पक्या राहतो कुठे? इथंच राहतो का तुमच्याबरोबर? नाही नाही, तो दुसऱ्या घरात राहतो, दुसऱ्या चाळीमध्ये, असंही आता सांगितलं जातं. मग ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तेव्हा मात्र आता ईश्वरीला सांगितलं जातं तिथे चुकूनही जाऊ नको, त्या चाळीत ती चाळ लई घाणेरडी आहे, लई म्हणजे लई, तिथली माणसं पण चांगली नाही आहेत, असंही आता ईश्वरीकडे बघून ती रंभा बोलत असते. मग आता ईश्वरी म्हणते की बरं झालं एवढं तरी डिटेलमध्ये मला माहिती कळली की कोण आहे काय आहे ते. मग ईश्वरी म्हणते की चला मलाही जायला उशीर होतोय, हे घ्या तुम्ही चहा छान केला होता, आता मला निघायला हवं, असंही आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा मात्र रंभा तिचं कौतुक करते आणि म्हणत असते की बरं झालं तुम्ही मला ऐनवेळेला मोबाईल आणून दिला, नाहीतर मी विचारच केला होता आता काय होईल कसं होईल ते. पण एका अर्थी बरं झालं ग तुम्हाला हा मोबाईल आणून दिलास, आजकाल अशी माणसं कमीच सापडतात. ईश्वरी आता मोबाईल देते. ईश्वरीला मेन म्हणजे त्या माणसाचा पत्ताही सापडलेला असतो. आता तिथपर्यंत जाऊन त्या माणसापर्यंत जाऊन शोधायचं असंच विचार इथे ईश्वरी करत असते, कारण ईश्वरीला 100% खात्री असते ही कर्णिका तिथेच असू शकते. इकडे पैशांची व्यवस्था झालेली असते. अगदी शॉर्ट नोटीसवर अर्णवने खरं तर पैशांची व्यवस्था केलेली असते.
असते आणि एवढ्या पैशांची व्यवस्था केलेली बघून राकेश म्हणत असतो की खरंच ना तुमच्या भाचीवर किती जीव आहे, किती प्रेम करता. म्हणजे बघा, तुम्हाला जेव्हा कळलं की तुमची भाची तुमच्यापासून लांब जाणार आहे तेव्हा तुम्ही कोणताही विचार केला नाही, मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट पैशांची सोयही केली. म्हणजे खरंच ना हे सगळं काही वाखाणण्याजोगं आहे. नाहीतर आताच्या काळात कोण कोणाची एवढी मदत करतं असंही आता तो म्हणत असतो. मुद्दामूनच राकेश हे सगळं काही बोलत असतो. तर इकडे आता अर्णव म्हणत असतो की माझ्यासाठी ना दुसरं काही इम्पॉर्टंट नाही आहे, माझी भाची लवकरात लवकर बरी व्हायला हवी हेच मला वाटतं असंही आता अर्णव बोलत असतो. त्यावर राकेश त्याचं कौतुक करत असतो. सध्याच्या परिस्थितीत असे एवढे चांगले मामा भेटणं खरंच खूप कठीण आहे, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या करता असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की च्या फोनवर त्या गुंडाचा कॉल आलेला असतो आणि अर्णवला तो गुंड बोलत असतो की तुम्हाला सांगितलेलं आहे, झाली का पैशांची व्यवस्था? हो, पैशांची व्यवस्था झाली आहे, तुझा ॲड्रेस पाठव मला, असं अर्णव म्हणतो. त्यावर अर्णवला तो सांगत असतो की मी तुम्हाला ॲड्रेस नाही पाठवणार, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर या, तिथे एक रेड कलरचा डब्बा ठेवलेला आहे, त्या डब्यामध्ये ते पैसे ठेवायचे आणि जायचं तुम्ही निघून. मग आता अर्णव म्हणतो की नाही, मला तुझ्याकडनं समोरासमोर माझ्या भाचीला घ्यायचं आहे, एका हाताने पैसे दे आणि एका हाताने माझ्या भाचीला दे, बाकी मला काही गोष्टी सांगू नकोस असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता एवढ्या क्लिअर गोष्टी सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र मला काय वेडे समजलं आहे का? तुला काय वाटलं सहजासहजी मी तुझ्या पोराला देऊन टाकेन का? नाही, तुझं ते बाळ ना माझ्याकडेच आहे, जोपर्यंत तू माझं काम करत नाही तोपर्यंत तुझ्या हातात ते बाळ लागू देणार नाही. ईश्वरी आता बरोबर त्या घराकडे पोचलेली असते, पण आता कन्नू इथेच असेल का? काही पुरावा पण सापडत नाही आहे. कन्नू काहीतरी कर, देवबाप्पा गणूबाप्पा काहीतरी कर. मग तेवढ्यातच ना आता बाळाचा आवाज येतो, तो कन्नूचा आवाज असतो. हे ईश्वरीला बरोबर कळलेलं असतं. अर्णव इथे लोकेशनला येऊन पोचलेला असतो. अर्णव म्हणत असतो की आता बोल. मग अर्णवला सांगितलं जातं की बघ समोर बघ, ही खिडकी दिसते का, तिथे खाली डब्बा आहे तिथे ठेव. पण आता अर्णव त्याचं ऐकत नाही, कारण अर्णवला समोरासमोर भेटायचं असतं. म्हणून अर्णव त्याला समोरासमोर भेटायला जातो आणि म्हणत असतो की दे. मग आता त्या माणसाकडे पिस्तूल असते आणि ती पिस्तूल अर्णववर तो रोखून धरतो. तो म्हणत असतो की आधी मला सांग की कुठे आहे सगळं, मग तेव्हाच मी तुला तुझी मुलगी देईन, पैसे दे आधी, असंही आता म्हटलं जातं. त्याबरोबर आता वर त्याने पिस्तूल रोखून धरलेली असते. अर्णव गुपचूपपणे त्याला पैशांची बॅग देतो. पण इकडे कर्णिकाचा आवाज आल्यामुळे ईश्वरी पाठच्या दाराने गेलेली असते. खिडकीतनं हे सगळं पाहते. खिडकीतनं तिने बघितल्यानंतर आता कर्णिकाची सुटका कशा पद्धतीने होईल, ईश्वरी कशी तिची सुटका करून तिला पुन्हा घरी घेऊन येईल, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.